नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी. महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. श्रावणाच्या सुरुवातीपासून वाढलेले भाजीपाल्यांचे दर अजूनही कमी झालेले नाहीयेत. सध्या घाऊक बाजारात सर्वच भाज्या 90 ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यात, तर किरकोळ बाजारातही भाज्यांच्या किमती दुप्पट झाल्यात आणि त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. दरम्यान गौरी गणपतीच्या सणात ते आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, तर आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकार लवकरच खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते आणि याचा परिणाम म्हणून आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती देखील वाढू शकतात असं म्हटलं जातंय. तर सणासुदीच्या तोंडावर 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाची किंमत 2 रुपयांनी वाढणार आहे. मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन म्हणजेच MMPAच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हा दूध दरवाढीचा निर्णय एकमतानं झालाय आणि हे त्यामुळे आता अन्य दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीची देखील शक्यता वर्तवली जाते. आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असं म्हटलेलं आहे. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वाशिम शहर, दोडकी, शिरपूर आणि मालेगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय. शेतात पाणी साचल्यानं नुकसानीच्या भीतीनं शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्वच धरण, नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत. दरम्यान साक्री तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आलाय. धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. धुळे शहराजवळ असलेल्या लळिंग कोळातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय. धो-धो कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक गर्दी करू लागले. गेल्या आठवड्याभर राज्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र काही भागात पावसानं काहीशी उघडीप दिली आहे आणि या पावसामुळे राज्यातील 25 धरणात 90% पाणीसाठा जमा झालाय. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला 11,924 क्युसेक विसर्ग कमी करून 7,975 क्युसेक करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग देखील वाढवू शकतो असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागानं दिलाय. नाशिक जिल्ह्यात मोठ्या आणि मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये ऑगस्ट अखेर 91.89% साठा आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा 91.30% आहे, तर समूहात 91.92% साठा आहे. तर वालदेवी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर हे धरण ओव्हरफ्लो झालेले आहे. जायकवाडी धरणाचा जलसाठा 70% पोहोचलेला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. जोरदार पावसामुळे 44 प्रकल्पातील पाणीसाठा 50% पोहोचला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. महानगरपालिकेतर्फे H पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची कामं हाती घेण्यात आलेली आहेत. संबंधित कामं शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 12 दरम्यान करण्यात येणार आहेत. परिणामी H पश्चिम या विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. जळगावमधील यावल शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमध्ये 2.82 दशलक्ष घनमीटर जलसाठा आरक्षित करण्यास मंजुरी मिळालेली आहे. शहरात दरडोई 135 लिटर पाणी पुरवठ्यासाठी हे आरक्षण गरजेचं होतं आणि त्यासाठी पालिकेनं जून 2021 मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये ठराव केला होता. अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला नदीवर पूलही नाहीये आणि रस्ताही नसल्यानं गावकऱ्यांना अनेक वर्षांपासून आपला जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय. 2 तरुण नदीमध्ये अडकल्यानंतर मुंबईहून यंत्रणा हल्ली आणि SDRF यंत्रणा बोलावण्यात आली. मात्र सात्री गावाची समस्या सोडवण्यात प्रशासन अजूनही हतबल ठरलंय. राज्य सरकारनं दुधाला 5 रुपये दिलेलं अनुदान अद्यापही न मिळाल्यानं जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मोहोळ तालुक्यातील वडवळमध्ये दूध संघासमोर जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या निकृष्ट कामाविरोधात भुसावळमध्ये काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. महाराज आम्हाला माफ करा असं म्हणत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉइंटवर तपासणी होत असल्याची खोटी माहिती दिल्यामुळे न्यायालयानं अधिकाऱ्यांना खडसावले। समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नियमित वाहन तपासणी करणं आवश्यक आहे आणि यासंदर्भात नागपूर खंडपीठामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। जयोस्तुते फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंचावर असलेली दहीहंडी फोडत आनंद लुटला। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड आणि आमदार प्रवीण दटके हे देखील सहभागी होते। कोकणातील गणेश उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं ग्रामीण भागातील रंगकर्मी मूर्तिकार मूर्तीवरून शेवटचा हात फिरवत आहेत। कोकणवासियांचा महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच गणेश उत्सव। या सणाचं खरं तर ही लगबग सुरू झालेली आहे आणि भक्तांची ऑर्डर वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मूर्तिकार मेहनत घेत आहेत।